मामा म्हणायला लागली पहिल्यांदा, कारण भाचे शेवटी ती पोरं मामा म्हणता म्हणता, गंगूबाईची पोरं मामा म्हणता म्हणता आळी म्हणायला लागली, गाव म्हणायला लागलं, पंचक्रोशी म्हणायला लागली, जिल्हा म्हणायला लागला, राज्य म्हणायला लागलं, देश म्हणायला लागलं. देश म्हणता म्हणता उभा जगाचा बाळू धनगर मामा झाला. विठ्ठल विठ्ठल जेव्हा पोरग वयात येतं तेव्हा सगळेच म्हणतात की आता पोराचे 2चे 4 हात केले पाहिजेत. काय म्हणतात? 2चे 4 हात केले पाहिजेत. अरे सत्यवान मायप्पाला गंगाबाई म्हणाली, कशाला पोरगी शोधताय, कशाला पोरगी शोधताय? आपली असणारी माझीच कन्या सत्यवा, तिचंही नाव सत्यवा होत, तीच आपण बाऊला देऊ, बाऊचा संसार सुखाचा करू. आणि मग ती असणारी माझ्या गंगामाईची मुलगी हिराबाई, हिराबा आणि गंगामाईने विचार केला की आपली लेक बाळूला द्यावी, नातं जोडावं. आणि हिराबानं आणि गंगाबाईनं बाळू धनगराशी नातं जोडलं, जावई करून घेतला. अरे बाळू मामाचं सगळ्यात मोठं सत्य वचन कधी पूर्ण झालं असेल, बाळू मामाच्या मुखामध्ये रिद्धी आहे, सिद्धी आहे, हे लोकांना कधी समजलं असेल, ते लग्नाच्या वेळेस समजलं. अरे मामा सांगायला लागले, हिराबा, अगं माझं लगीन अगोदरच लागलंय, या जगाचा संसार करण्याकरता या जगाच्या मालकाने मला पृथ्वीवरती धाडलंय. माझ्या लग्नाचा विचार तुम्ही मनात आणू नका. पण ऐकायला कुठं तयार आहेत माणसं? हे खुळाय, हा वेडाय, याचं काय ऐकायचंय? पण हिराबानं आणि गंगामाईनं ऐकलं नाही. बाळू मामाला काय केलं? लग्नासाठी उभा केलं. बाळूमामा म्हटले, अरे सुक्काळीच्यांनो, तुम्ही माझं लगीन बळजबरीनं लावसाल तर याच लग्नाच्या मंडपातून, अरे हा माझा सासरा, हा माझ्या मुलीचा, माझ्या बायकोचा असणारा हा वडील, याच मंडपातून त्याचं प्रेत निघाल. आणि मायबाप मामांची सिद्धी, वाचा सिद्धी इतकी होती, लगीन लागलं. शुभमंगल सावधान, लगीन लागलं. लगीन झाल्यानंतर, लग्नाच्या मंगलाष्टिका झाल्यानंतर, सगळं झाल्यानंतर आधी जेवणाचा कार्यक्रम असताना हिर्याबाला उचकी आली. आणि हिर्याबा हा जगाचा निरोप घेताना गंगाबाईला सांगायला लागला, अगं बाळू साधी सोपी गोष्ट नाही, बाळू साधी सोपी चीज नाही, बाळू मध्ये काहीतरी असं विलक्षण आहे. तो बोलला ते खरं झालं. त्या ठिकाणच्या लोकांनी ऐकलं आणि बाळू मामा मध्ये एक वेगळी अशी ताकद आहे, वेगळं असं सामर्थ्य लोकांना समजलं. आणि तिथूनच जय जयकार सुरू झाला बाळू मामाच्या नावानं. सांग भला विठ्ठल विठ्ठल. मायबाप हो, बाळू मामांनी अनेक चमत्कार केले. त्यापैकी काही चमत्कार वेळेच्या अभावी आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आमचे कीर्तनकार मंडळी आहेत, अतिशय सुंदर गायन करतायत. सुंदर अशी साऊंड सिस्टीम हरिभक्तपरायण विकासांना आपली आहे. खरं तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये अगदी भरघोस अशा सेवा असतात आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये सेवा करत असताना अण्णा तुमची साथ नेहमी लाभते. पण साथ लाभत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की कला हे मानवासी भूषण. एक वेगळं आगळं वेगळं जगाच्या मालकानं आपल्याला विलक्षण असं गायनाची एक वेगळी ताकद दिलेली, एक वेगळी लकब दिलेली. जसं मृदंगाचार्यांना एक वेगळा मृदंग वाजवण्याची ताकद आहे, गायनाचार्यांना एक वेगळं गायन करण्याची ताकद आहे, प्रबोधन करायला एखादं वेगळं प्रबोधन करण्याची ताकद आहे. प्रत्येकाकडे एक वेगळा, प्रत्येकामध्ये एक राजहंस दडलेला आहे. पण या ठिकाणच्या असणाऱ्या गायनाचार्य असतील, अनेक गायनाचार्यांची गायन ऐकल्यानंतर, कीर्तनकाराची कीर्तन ऐकल्यानंतर मनुष्य जेव्हा जेव्हा पुढे जायला लागतो, मनुष्य जेव्हा जेव्हा प्रगती करायला लागतो, मनुष्य जेव्हा जेव्हा पुढे जायला लागतो, तेव्हा आपलीच माणसं त्याचे पाय ओढत असतात. बरोबर आहे. ज्ञानोबराय सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 2 ओवी क्रमांक 188 आणि 189 मध्ये ते सांगायला लागतात की कर्णद्वारे निंदा ऐकता स्वभावे चित्त शुभ पावे एकाएकी. ज्या वेळेस आपलीच माणसं आपल्या पाठीमागं आपली निंदा करतात, आपल्याला नावं ठेवतात, आपली बदनामी करतात, आपली चर्चा करतात, तेव्हा समजायचं अरे आपण आयुष्याच्या प्रगतीच्या वाटेवरती चाललेलो आहे. याचं उत्तर देताना ज्ञानोबराय म्हणतात
कर्णद्वारे निंदा ऐकता स्वभावे चित्त क्षोभ पावे काय की. अरे एखाद्यानं आपली निंदा केली, आपल्या कानावरती ऐकायलं की त्याच्याविषयी आपल्या मनात राग निर्माण होतो. पण एखाद्याची निंदा करण्यापेक्षा एखादं चांगलं कार्य करत असेल त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप द्या. कारण मायबाप व ज्ञानोबा असंही सांगतात की जेव्हा एखाद्याच्या पाठीवरती आपण कौतुकाची थाप देतो, एखादा चांगला गात असेल त्याला म्हणा तू चांगलं गातोय. एखादा पुढारी चांगलं काम करत असेल तर त्याच्या पाठीमागे उभं राहा, त्याला सांगा तू चांगलं काम करतोय. एखादा चांगलं सामाजिक काम करत असेल त्या समाजसेवकाच्या पाठीमागे उभं राहा. एखादा डॉक्टर चांगली सेवा देत असेल तर डॉक्टराच्या पाठीमागे उभं राहा. एखादा इंजिनियर चांगलं बांधकाम करत असेल तर त्याला कौतुकाची थाप द्या. आपलीच माणसं आपण मोठी करायची असतात. कारण आल्या आल्या सुरेश महाराज कोकरे मला मंदिरामध्ये आल्यानंतर म्हटले, सुरेश दादा म्हटले महाराज तुम्ही आला मला आनंद वाटला. कारण आपली माणसं आल्यानंतर एक वेगळीच लहर असते, वेगळाच अभिमान असतो. तुमचं चरित्र तुमच्या मुखातनं बाळूमामा चरित्र ऐकण्याची एक वेगळीच ताकद आहे महाराज, आणि ती ताकद आम्हाला इथं आल्यानंतर अतिशय मोठी प्रेरणा भेटते. खरं तर मायबाप बाळूमामा आपल्या गावाचं नाव खडकी आहे. खडकी या शब्दातला की काढला आणि क केला तर खडक असा होतो. अरे खडकाला दगड असंही म्हटलं जातं. दगडाला सुद्धा पाजर फोडण्याचं सामर्थ्य या बाळू धनगरात इतकी ताकद बाळूमामा. आणि मग मी एवढा उच्चार याकरता केला मायबाप बाळूमामाच्या त्या दरबारामध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा बाळूमामांना आठवण व्हायची, जेव्हा जेव्हा बाळूमामांना आठवण व्हायची, जेव्हा जेव्हा भंडारा उत्सव असायचा, ज्याप्रमाणे खडकीच्या गावचं प्रेम माझ्यावरती आहे, महाराष्ट्रातल्या अनेक गावांचं अनेक बाळूमामांच्या बग्ग्यांचं प्रेम सुद्धा आहे. नेहमीच महाराष्ट्राच्या मातीमध्ये या बग्ग्यावरती अनेक गावामध्ये बाळूमामांचं मंदिर असणं, त्याच्यावरती सेवा करण्याची संधी मला लाभत असते. मायबाप असंच प्रेम बाळूमामांचं एका महाराजांवरती होतं. ते महाराज पट्टण कडोलीचे हरिभक्त परायण नारायण महाराज गोंधळी. सुंदर दृष्टांत आहे मायबाप. आणि हरिभक्त परायण नारायण महाराज गोंधळींना बोलवण्याकरता बाळूमामांनी आपल्या एका भक्ताला धाडलं. भक्ताला सांगितलं, अरे त्या पट्टण कडोलीच्या महाराजाला निमंत्रण दे, बाळू धनगराचं तुला निमंत्रण आहे. त्या भक्ताचं नाव जयराम पाटील. जयराम अरे सुकाळीच्या त्या पट्टण कडोलीच्या त्या नारायण गोंधळी महाराजाला बोलवून घे. भंडाराचा दिवस अगदी येऊन ठेपलेला आहे. त्याची कीर्तन रूपी सेवा ऐकण्याची मला खूप आस लागलेली. बोलीव. आणि मग जयराम पाटील पट्टण कडोलीला गेले. आणि पट्टण कडोलीला गेल्यानंतर जयराम पाटलांनी नारायण गोंधळींचं दार ठोठवलं. नारायण बुवा, नारायण बुवा. आता नारायण बुवांच्या कानावरती शब्द आले. कुणीतरी बाळूमामाचा चाकर या ठिकाणी आलेला आहे. नारायण बुवांना हाक मारतात. नारायण बुवा पळत पळत आले, धावत आले, दरवाजा उघडला. पण नारायण बुवा ज्याप्रमाणे शब्द सुमनांनी पहिलं स्वागत करायचे, नारायण बुवांना बाळूमामाच्या भक्ताचं शब्द सुमनांनी स्वागत करता आलं नाही. नारायण बुवांना स्वागत करता आलं नाही. नारायण बुवांच्या मनात प्रश्न आला. निश्चितपणे जगाच्या मालकाचं आपल्याला आमंत्रण आलेलं दिसतंय. त्यांच्या डोळ्यात पहिल्यांदा पाणी आलं. आणि नारायण बुवांच्या डोळ्यातलं पाणी पाहून नारायण बुवांचा हात स्वतःच्या हातामध्ये घेऊन जयराम पाटलांनी त्यांना घरामध्ये नेलं. नारायण बुवांना विचारलं, महाराज काय झालंय? दरवाजा उघडताना तुमच्या डोळ्यात पाणी महाराज. नारायण बुवांना काहीच बोलता येत नव्हतं मायबाप. नारायण बुवांच्या डोळ्यातलं पाणी वाढू लागलं, अश्रूच्या धारा वाहू लागल्या. पुन्हा जयराम पाटलांनी विचारलं, महाराज असं काय झालं? अरे या बाळूमामाच्या भक्तावरती असं कोणतं संकट कोसळलं, कोणतं आभाळ कोसळलं? बोला महाराज. पण महाराजांना काहीच बोलता येत नव्हतं. महाराजांच्या मुखातून कोणताही शब्द, कंठातून कोणताही शब्द फुटत नव्हता मायबाप. पुन्हा डोळ्यातल्या अश्रूंच्या धारा वाहायला लागल्या. आणि डोळ्यातल्या अश्रूंच्या धारा पाहिल्यानंतर पुन्हा जयराम पाटलांनी विचारलं, अरे असं कोणतं आभाळ कोसळलंय बाळू धनगराच्या या भक्तावरती? फक्त सांगा. अरे हा बाळू मामा, हा बाळू धनगराचा भक्तावरचं संकट अरे भाकरी प्रमाण ताटात कुस्करल्याशिवाय राहणार नाही. बोला नारायण बुवा. नारायण बुवांच्या डोळ्यातलं पाणी पुन्हा वाहू लागलं. आणि मग त्या नारायण बुवांनी हातामधला पेन घेतला आणि हातामधल्या पेनानं वहीवरती लिहिलं की जयराम पाटील, तुम्ही या ठिकाणी का आलात हे न सांगताच मला समजलं. जयराम पाटील,
निश्चितपणे जगाच्या मालकाचं बोलावणं मला आलं असेल. आणि तेवढा कागद त्यांच्या हातात दिला. तो कागद वाचल्यानंतर जयराम पाटील म्हणाले, निश्चितपणे नारायण बुवा हे खरंय. मी तुम्हाला कीर्तनालाच बाळू धनगराचं आवाहन द्यायला आलोय. मेतक्यामध्ये भंडाऱ्याचा मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तिथं तुम्हाला यायचंय, तुम्हाला कीर्तन करायचंय. आणि पुन्हा तो कागद त्यांच्या हातात दिला. पुन्हा कागदावरती त्यांनी लिहिलं, नाही जयराम पाटील, मी नाही कीर्तन करू शकत, नाही कीर्तन करू शकत, मी नाही बाळू धनगराचं आवाहन, बाळू धनगराचं आमंत्रण, त्याचं मी स्वागत करू शकत. आणि त्याच्या डोळ्यातलं पाणी पुन्हा वाढू लागलं. आणि त्या खाली पुन्हा नारायण बुवांनी लिहिलं की मी कीर्तन एका सेवेला केलं होतो. माझं गाणं, माझं प्रबोधन इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. पण माझ्या वाईटावरती काही टपल्या लोकांनी मला दुधातून शेंदूर पाजला. आणि दुधातून शेंदूर पाजल्यानंतर मायबाप माझा आवाज निघून गेला. अशी अनेक ठिकाणी उदाहरणं घडलीत. कीर्तनकार असो, गायनाचार्य असो, त्यांना सुद्धा काहीतरी पाजून अशी महाराष्ट्राच्या मातीत उदाहरणं घडली महाराज आहेत. आणि मायबाप नारायण गोंधळींचे ते शब्द ऐकताच जयराम पाटील म्हणाले, नका तुमच्या मुखातून कंठ फुटू द्या, पण या बाळू मामाचा आवाज नाही, तुम्हाला यावं लागेल. जगाच्या मालकाची हाक आहे, नाही आलं कीर्तन करता तर नका येऊ द्या. नारदाच्या गादीवर उभा राहून फक्त टाळी वाजवा, बाळू मामानं तुमचं बोलावलंय. नारायण गोंधळी म्हटले, ठीक आहे, मी प्रयत्न करेन. त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. मेतक्यामध्ये नारायण गोंधळी आले. अरे भला मोठा भवसागर असाच या खडकीच्या मातीतल्या गत त्या ठिकाणी भरला होता. मामांचे भाविक भक्त आले होते आणि कीर्तन रूपी सेवेला अरे पंचपदी झाली. पंचपदी नंतर नारायण गोंधळी महाराज नारदाच्या गादीवरती आले. आणि नारदाच्या गादीवरून आल्यानंतर अरे महाराजांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा यायला लागल्या. महाराजांच्या डोळ्यातल्या अश्रूच्या धारा पाहून बाळू मामा स्वतः तिथं उभा होते. बाळू मामाने एकाला भंडारा लावायला लागला. भंडारा नारायण गोंधळींच्या कपाळावरती लावला. कपाळाचा भंडारा नारायण गोंधळींच्या अंगावरती पडला. नारायण गोंधळी शेवट असं थोडासा जाडू लागले. डोळ्यातले अश्रू रुमालाने पुसू लागले. तेव्हा बाळू मामा उठला ताडकन आणि त्या ठिकाणी असताना ते भंडाऱ्याचं मोठं पातेलं उचललं आणि नारायण गोंधळी महाराजाच्या अरे मस्तकावरती सगळा भंडारा टाकला आणि सांगितलं, नारायण बुवा, अरे कोणीतरी शेंदूर पाजून नारायण बुवा तुझा आवाज खालवलाय ना. त्या भंडाऱ्याची इतकी ताकद आहे नारायण बुवा. अरे तू कीर्तनाला सुरुवात कर, म्हणायला सुरुवात कर, तुझा आवाज आपोआप येईल. आणि नाही आला या भंडाऱ्या शपथ सांगतो, अरे पुन्हा एका या जगात नाव सांगणार नाही, बाळू धनगर आहे. आणि पाहताच अरे कीर्तन सेवा चालू झाली आणि जगाच्या मालकाच्या या भंडाऱ्या उत्सवामध्ये अरे नारायण बुवांचा कंठ आपोआप फुटला आणि कीर्तन महोत्सव आणि भंडारा उत्सव पार पडला. ही बाळू मामांची ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल. शुल्क पक्ष द्वादशीला 3 ऑक्टोबर 1892 चिक्कोड तालुक्यातील अक्कोळ गावामध्ये, आत्ताचा बेळगाव जिल्हा, चिक्कोड तालुक्यातील अक्कोळ गावामध्ये 4:23 भक्तीचा सूर्य उगवला. आणि हा भक्तीचा सूर्य उगवल्यानंतर ब्रह्मांड नायक, विश्वनायक सद्गुरू संत बाळूमामांच्या रूपानं तो तुमच्या आमच्या समोर उभा राहिला. 33 कोटी देवांनी फुलांचा वर्षाव केला. कारण शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदिता शिवनाम, तयान बाधे क्रोध काम, धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष, एका जनार्दनी शिव निवारी कळीकाळाचा भेव. असा कळीकाळाचा भेव निवारणारा शिव मलारी मार्तंडाचा रुद्राचा उद्धार सत्यवा आणि मायप्पाच्या पोटी जन्माला आला. विठ्ठल विठ्ठल. मायबाप संत आणि देव या पृथ्वी तलावरती का जन्म घेतात?
साध्या सोप्या भाषेमध्ये सांगतो, दोघांचंही कार्य असतं धर्माची संस्थापना, दोघांचंही कार्य असतं भक्ती, दोघांचंही कार्य असतं माणसाच्या मनामध्ये भक्तीची ज्योत प्रज्वलित करणं. पण याच्यामधलं कार्य पाहिलं तर संत आणि देव याच्यामध्ये फरक इतकाच आहे की संत दानवांचा विनाश करत नाहीत. संत दानवाला कधी शस्त्र हातामध्ये घेऊन मारत नाहीत. संत दानवांच्या मनातल्या असणाऱ्या अहंकाराचा, त्याच्यातल्या असणाऱ्या दुर्गुणांचा, त्याच्यातल्या असणाऱ्या वासनेचा, त्याच्यातल्या असणाऱ्या वाईट विचारांचा, त्याच्या वाईट प्रवृत्तीचा नाश करतात. आणि देव हातात शस्त्र घेऊन डायरेक्ट दानवांचा विनाश करतात. हा संत आणि देवामधला फरक आहे. मग संत म्हणायचं कुणाला काय सांगू आता, संतांचे उपकार हा अभंगाचं पहिलं चरण पाहत असताना पहिला शब्द येतो संत. संत म्हणायचं कुणाला साध्या सोप्या भाषेमध्ये माझ्या ज्ञानोबराय यांनी संतत्वाची व्याख्या करताना सांगितलं की ज्याच्या अंगामध्ये दया आहे, ज्याच्या अंगामध्ये क्षमा आहे, तो शांतीचा महासागर आहे, त्याला संत म्हणायचं. पुढं तुकोबरायांनी संतत्वाची व्याख्या करताना सांगितलं की तुका म्हणे तोची संत सोसी जगाची. तुका म्हणे तोची संत सोसी जगाची आघात. मायबाप, जगावरती येणारा आघात, जगावरती येणारा संकट सोसण्याचं सामर्थ्य ज्या मनगटात असतं त्याला म्हणतात संत. तुकोबरायांनी संतत्वाची व्याख्या केली, निळोबरायांनी सुद्धा संतत्वाची व्याख्या केली. निळोबराय संतत्वाची व्याख्या करताना म्हणतात निळा म्हणे तोची संत, निळा म्हणे तोची संत, कृपावंत सुखसिंधू. जे कृपावंत आहे, जे कृपेचा महासागर आहे, आणि जो सुखाचा सिंधू म्हणजे सुद्धा महासागर, जे सुखाचा महासागर आहे, जे कृपावंत आहेत त्यांना म्हणायचं संत. अशी संतत्वाची व्याख्या आहे. आणि मी नेहमी महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक ठिकाणी कीर्तन करत असतो. महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक ठिकाणी कीर्तन करत असताना नेहमी संतत्वाची व्याख्या सांगताना मी सांगत असतो, अरे ज्याच्या विचाराचा कधी होत नाही अंत, ज्याच्या विचाराचा कधी होत नाही अंत, त्याला म्हणतात संत, त्याला म्हणतात संत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग मायबाप हो, संतत्वाची व्याख्या तुम्ही आम्ही पाहिली. बाळूमामांच्या भंडारा उत्सवाचं कीर्तन करत असताना बाळूमामांच्या भंडारा उत्सवाचं कीर्तन रूपी सेवा असेल तर त्याला एक सांप्रदायिक चौकट आहे, विचारांची चौकट आहे, भक्तीची चौकट आहे. बाळूमामांचं कीर्तन हे भंडारा उत्सवाचं असेल, अमावस्याचं असेल तर मायबाप हो, एक नियम असा आहे, ज्याप्रमाणे आमचं काल्याचं कीर्तन असतं आणि काल्याचं कीर्तन ही आमच्या सप्ताहाची सांगता असते. मग काल्याच्या कीर्तनामध्ये एक नियम आहे की चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये जगाचा मालक भगवान श्रीकृष्णांनी जे चरित्र रचलेलं आहे, ज्या रासलीला केल्यात, ज्या बालक्रीडा रचलेल्या आहेत, ते सगळं सांगण्याचा दिवस म्हणजे काल्याचं कीर्तन असतं. आणि बाळूमामांच्या भंडारा उत्सवाचं, बाळूमामांच्या अमावस्या उत्सवाचं कीर्तन हे बाळूमामांचं चरित्र सांगण्याचं कीर्तन असतं. त्याच्यामुळं आज जगाच्या मालकाचा भंडारा उत्सव सोहळा आहे. आज 33 कोटी देव आदमापूरच्या मातीत आलेत आणि 33 कोटी देव हा जगाच्या मालकाचा सोनेरी उत्सव, हा सुवर्ण दिवस पाहण्याकरता आतुर झालेले आहेत. आणि जगाच्या मालकाचा हा उत्सव सोहळा, हा भंडारी उत्सव सोहळा या आदमापूरच्या पवित्र अशा मामांच्या समाधीच्या ठिकाणी होत आहे. आज त्याच प्रती या खडकी गावामध्ये सुद्धा बाळूमामांचा हा असणारा भंडारी उत्सव सोहळा याला फार महत्व आहे. मायबाप हो, खर तर भगवान श्रीकृष्ण हा जगाचा मालक आणि माझा बाळूमामा बे जगाचा मालक.
भगवान श्रीकृष्ण साक्षात महाविष्णूचा अवतार आणि बाळूमामा साक्षात शिवशंकराचा अवतार. आता बाळूमामा आणि भगवान श्रीकृष्ण यांचा इतिहास पाहिला तर माझ्या भगवान श्रीकृष्णांनी गायी राखल्या. गायी राखणारा सुद्धा जगाचा मालक झाला आणि माझ्या बाळूमामाने मेंढर राखली. मेंढर राखणारा सुद्धा जगाचा मालक झाला. मायबाप मुक्या प्राण्याची सेवा करणारा जगाचा मालक. बाळूमामा वैधव वैधव त्यानं केल्या मेंढ्या वैधव वैधव. मायबाप बाळूमामांनी मेंढी माऊलीची सेवा केली आणि भगवान श्रीकृष्णांनी गायींची सेवा केली. गायींची सेवा करणारा गोपाळ म्हणून भगवान श्रीकृष्णांची ओळख आहे. बाळूमामांचं चरित्र पाहत असताना मग आज बाळूमामांच्या चरित्ररूपी कीर्तनरूपी सेवेवरती प्रकाश टाकत असताना मायबाप बाळूमामांनी अनेक चमत्कार केलेले. बाळूमामांनी अनेक चमत्कार केलेले आहेत पण माणसाने नमस्कार करावा म्हणून कधीच माझ्या बाळू धनगराने चमत्कार केला नाही. माणसाच्या आयुष्याचं कल्याण व्हावं, या जगाचा उद्धार व्हावा म्हणून बाळूमामाने चमत्कार केले. म्हणून बाळूमामाने चमत्कार केले. मग बाळूमामांचा चमत्कार रूपी चरित्रमय इतिहास आपण पाहणार आहोत. मायबाप हो पा ज्याप्रमाणे आमच्या लहानग्या बाळांचं बालपण जातं. आता या ठिकाणी लहान बाळ बसलेत, काही लहान बाळ उभे आहेत, काही लहान बाळ बसलेले आहेत. काही लहान बाळ तिकडे त्या ठिकाणी मौज मजा करतात. ते म्हणतात महाराज तुमचं चालू द्या, आमचं बी चालून देतो. पण महाराज आमचं थोडंसं चालूच द्या, कारण महाराज आमच्या चालण्यामध्ये तुम्ही थोडासा व्यत्यय आणला तर आम्ही शाळा नीट चालून देत नाही. पण महाराज तुमचं कीर्तन आणि खास करून आमच्या गावाचं विशेष प्रेम तुमच्यावरती आहे आणि खास करून जगाच्या मालकाचं बाळूमामाचं कीर्तन आहे म्हणून आम्ही नीट चालून दिलंय. नाही तर विचारा महाराज आम्ही हरिपाठ चालला की कशा उड्या मारतो. आमच्या इथलं असणारा वारकरी आम्हाला ए पुरा टाळ ठेव बाबा, आम्ही भल्याभल्यांचं ऐकत नाही. असे मुळात लहानपण दे ग देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर फार त्या अंकुशाचा मार. असं लहानपण बालपण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात येतं. असा कुठलाच माणूस नाही की ज्याला बालपणातून जावं लागत नाही. मग जगाच्या मालकाचं बालपण पाहिलं, ज्याप्रमाणे माझ्या भगवान श्रीकृष्णांचं बालपण होतं त्याचप्रमाणे माझ्या बाळूमामाचंही बालपण होतं. फक्त फरक इतकाच होता, जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण गायी राखायचा, बाळूमामा मेंढ्या राखायचा. फरक इतकाच होता, माझा श्रीकृष्ण सुद्धा अनेक क्रीडा करायचा, अनेक चमत्कार करायचा. माझा बाळूमामा सुद्धा अनेक क्रीडा करायचा, अनेक चमत्कार करायचा. श्रीकृष्णावरती सुद्धा माझी नंद आणि यशोदा वैतागायची. सत्यवानी मायाप्पा सुद्धा बाळूमामा ती वैतागायचा. बाळूमामा बकरी घेऊन चरायला गेले तर बकरी संध्याकाळी आपोआप घरी यायची, पण हा बाळूमामा कधीच घरी यायचा नाही. मग पुन्हा सत्यवा आणि मायाप्पा ए बाळू, ए बाळू, आमच्या बाळूला पाहिलं का? शेजारण्याला विचारायची,
बारक्या पोरांना विचारायची, अरे बाळूला कुठं पाहिलं का? मग बाळूला पाहण्याकरता गावगाडा सगळा वाडा डोंगर दऱ्यामध्ये रात्री कंदील घेऊन फिरण्याकरता जायचा. बाळू कुठं दिसायचा? अरे बाबळीच्या काट्यावरती कधी झोपलेला दिसायचा, कधी झाडाच्या शेंड्यावरती बसला दिसायचा, कधी मोठमोठ्या दगडावरती झोपलेला दिसायचा, कधी समाधिस्थ झालेला दिसायचा, कधी भगवंताचं भजन करताना दिसायचा, कधी अरे आपल्या असणाऱ्या त्या शिल्यामध्ये मामा गवत खाताना दिसायचा. आता पोरग जर असं करायला लागलं, तुमचं पोरग उद्यापासून घरात जर राहू नाही लागलं, तुम्ही काय म्हणसाल? पाहिला मंडळ, आपलं पोरग अनेक प्रयत्न करून भरती नाही झालं तर गाव काय म्हणतं? केस बाद झाली. आपलं पोरग वेगळंच काहीतरी करत असलं इतरांपेक्षा तर माणसं म्हणतात केस बाद झाली, चांगलं होतं. पण आता काय आउट ऑफ कव्हरेज क्षेत्रात बाहेर गेले, ह्याचं काय खरं नाही, ह्याचं काय होऊ शकत नाही. बाळू मामाला सुद्धा अशीच म्हणायला लागली, खुळाय, वेडाय, वेड लागलंय, काही करतय, काही करतय, वेड लागलंय पोराला. मायाप्पा सत्यवाच्या पोराला वेड लागलंय. जेव्हा सत्यवा अरे एखाद्या रानामध्ये कामाला जायची आणि जेव्हा शेजारणीची बाई म्हणायची, अगं सत्यवा तुझ्या पोराला वेड लागलंय, तेव्हा त्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं. मायाप्पा जेव्हा अरे बकरी घेऊन चरायला जायचा, एखादा मेंढपाळ बांधव जेव्हा मायाप्पाला म्हणायचा, अरे मायाप्पा तुझं पोरगला येड्यागत करतंय, आमच्या कालच सोन्यानं सांगितलं ते बाळू गवत खात बसला होता, ते बाळू काट्यावरती झोपला होता, ते बाळू काटे घेऊन कुठेही पळतोय, कुठेही धावतोय. असं सगळं ऐकल्यानंतर सत्यवानी मायप्पाला चिंता वाटू लागली. जेव्हा आपलं पोरग इतर मार्गाला जायला लागतं तेव्हा आई आणि बापाला चिंता वाटू लागते. अरे जगातलं सगळ्यात मोठं आपलं दैवत कोणतं असेल तर मायबाप आहे. या मायबापाला चिंता वाटू लागली आणि मग चिंता वाटू लागल्यानंतर या मायबापाने विचार केला की बाळाला आता काहीतरी मार्ग लावला पाहिजे, मार्गस्थ लावलं पाहिजे. आणि मग सुरू झाला जगाच्या मालकाचा इतिहास, सुरू झाला भक्तीच्या सूर्याचा इतिहास. आणि हा भक्तीचा सूर्य अरे त्याच गावातील असणाऱ्या अक्कोळ गावातील चंदूलाल सावकार, या चंदूलाल सावकाराच्या घरी चाकरीला गेला. चंदूलाल सावकाराच्या घरी चाकरीला जाण्या अगोदर चंदूलाल सावकाराच्या घरामध्ये अरे 100 एकर जमीन होती. चंदूलाल सावकाराच्या घरामध्ये अनेक गायी होत्या, एक एक गायी भरघोस दूध द्यायची. पण बाळूमामाची पदस्पर्श, बाळूमाचे पाऊल जेव्हा त्या घरामध्ये पडले, अरे त्या घरामध्ये जर मायबाप महिन्याला त्या घरामध्ये जर काही उत्पन्न येत होतं, ते उत्पन्नात सुद्धा 1000 पटीने वाढ झाली. त्या घरामध्ये अरे अन्नधान्य पिकत होतं, शेकडो पोती त्या घरामध्ये अन्नधान्याची पिकायची. मामा गेल्यानंतर त्या घरामध्ये अन्नधान्याची हजारो पोती पिकायला लागली. मामा गेल्यानंतर त्या घरामध्ये धन दौलत पैसा संपत्ती आपोआप ओढायला लागली. आणि त्या चंदूलाल सावकाराच्या बायकोनं मामांना एक ताट दिलं होतं, ताट जेवायला. आणि आपण सगळ्यांनी मालिकेच्या माध्यमातून, चित्रपटाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. मी आवर्जून उल्लेख या करता करतोय, माणसाच्या आयुष्याला टर्निंग पॉईंट कुठून भेटत असतो, माणसाच्या आयुष्याचा उद्धार आणि माणसाच्या कर्तृत्वाची करायची मशाल कुठून पेटत असते. मायबाप ती भांड मामा घ्यायचे, जेवायचे आणि घासून पुन्हा खिडकीवरती ठेवायचे. एकदा असं झालं, मामा झोपल्यानंतर ती सावकारीन पाहण्याकरता गेली. पाहते तर त्या खोलीमध्ये लक्क असा साक्षात सूर्यनारायण अवतरला होता. आणि सूर्यनारायणाची किरण मामाला आशीर्वाद देत होती. आणि त्या ताटलीमध्ये त्या सावकारणीला साक्षात त्या बस्तीचं दर्शन झालं. सावकारणीला लक्षात आलं या ताटलीमध्ये काहीतरी जादू आहे. तिने ती ताटली चोरून घरामध्ये ठेवली, कपाटात नेऊन. मामा सकाळी उठले, जेवायला पाहताय तर ताट दिसेना. मामा म्हणायला लागले, अरे सकाळीच्या माझं ताट कुणी नेलं? शेजाऱ्याला विचारायला लागले. शेजारी म्हटला, आम्हाला काय बाळू माहित नाही. त्यानं सावकारणीला विचारलं, सावकाराला विचारलं. सावकार म्हटली की बाळू ते ताट मी तुला दिलं होतं, मी तुला काय माघारी देणार नाही. तो म्हटला, जगाचा मालक मला रात्री आशीर्वाद देण्याकरता ताटाच्या माध्यमात येतो. सावकारीन माझं ताट मला माघारी दे. ती द्यायला तयार नाही. मग बाळू मामाला राग आला आणि बाळू मामांनी त्या ठिकाणी सावकारणीचं घर सोडलं. आणि घर सोडल्यानंतर बाळू मामा डायरेक्ट स्वतःच्या घरी आले.
मायाप्पा सत्यवाला पुन्हा चिंता वाटू लागली. बाळूमामा कारण सांगण्यात काला काला विचारायला लागली. आई सत्यवा म्हणाली, अरे बाळू तू कालास. बाळूमामा काही बोलत नव्हते. पुन्हा सत्यवानं मायाप्पाने विचार केला आणि बाळूमामांना गंगूबाई नावाचं आपलं एक आत्पेष्ट आहे त्यांच्या घरी ठेवलं. गंगूबाईची पोरं मग मामांना मामा म्हणायला लागली पहिल्यांदा, कारण भाचे शेवटी. ती पोरं मामा म्हणता म्हणता, गंगूबाईची पोरं मामा म्हणता म्हणता आळी म्हणायला लागली, गाव म्हणायला लागलं, पंचक्रोशी म्हणायला लागली, जिल्हा म्हणायला लागला, राज्य म्हणायला लागलं, देश म्हणायला लागलं. देश म्हणता म्हणता उभा जगाचा बाळू धनगर मामा झाला. विठ्ठल विठ्ठल जेव्हा पोरग वयात येतं तेव्हा सगळेच म्हणतात की आता पोराचे 2चे 4 हात केले पाहिजेत. काय म्हणतात? 2चे 4 हात केले पाहिजेत. अरे सत्यवान मायाप्पाला गंगाबाई म्हणाली, कशाला पोरगी शोधताय, कशाला पोरगी शोधताय? आपली असणारी माझीच कन्या सत्यवा, तिचंही नाव सत्यवा होत, तीच आपण बाऊला देऊ, बाऊचा संसार सुखाचा करू. आणि मग ती असणारी माझ्या गंगामाईची मुलगी हिराबाई, हिराबा आणि गंगामाईने विचार केला की आपली लेक बाळूला द्यावी, नातं जोडावं. आणि हिराबानं आणि गंगाबाईनं बाळू धनगराशी नातं जोडलं, जावई करून घेतला. अरे बाळू मामाचं सगळ्यात मोठं सत्य वचन कधी पूर्ण झालं असेल, बाळू मामाच्या मुखामध्ये रिद्धी आहे सिद्धी आहे हे लोकांना कधी समजलं असेल, ते लग्नाच्या वेळेस समजलं. अरे मामा सांगायला लागले, हिराबा अगं माझं लगीन अगोदरच लागलंय. या जगाचा संसार करण्याकरता या जगाच्या मालकाने मला पृथ्वीवरती धाडलंय. माझ्या लग्नाचा विचार तुम्ही मनात आणू नका. पण ऐकायला कुठं तयार आहेत माणसं? हे खुळाय, हा वेडाय, याचं काय ऐकायचंय? पण हिराबानं आणि गंगामाईनं ऐकलं नाही. बाळूमामाला काय केलं? लग्नासाठी उभा केलं. बाळूमामा म्हटले, अरे सुक्काळीच्यांनो, तुम्ही माझं लगीन बळजबरीनं लावसाल तर याच लग्नाच्या मंडपातून, अरे हा माझा सासरा, हा माझ्या मुलीचा, माझ्या बायकोचा असणारा हा वडील, याच मंडपातून त्याचं प्रेत निघाल. आणि मायबाप मामांची सिद्धी, वाचा सिद्धी इतकी होती, लगीन लागलं. शुभमंगल सावधान, लगीन लागलं. लगीन झाल्यानंतर लग्नाच्या मंगलाष्टिका झाल्यानंतर, सगळं झाल्यानंतर अगदी जेवणाचा कार्यक्रम असताना हिर्याबाला उचकी आली. आणि हिर्याबा हा जगाचा निरोप घेताना गंगाबाईला सांगायला लागला, अगं बाळू साधी सोपी गोष्ट नाही, बाळू साधी सोपी चीज नाही, बाळू मध्ये काहीतरी असं विलक्षण आहे. तो बोलला ते खरं झालं. त्या ठिकाणच्या लोकांनी ऐकलं आणि बाळू मामा मध्ये एक वेगळी अशी ताकद आहे, वेगळं असं सामर्थ्य लोकांना समजलं. आणि तिथूनच जय जयकार सुरू झाला बाळू मामाच्या नावानं. सांग भला विठ्ठल विठ्ठल. मायबाप हो, बाळू मामांनी अनेक चमत्कार केले. त्यापैकी काही चमत्कार वेळेच्या अभावी आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आमचे कीर्तनकार मंडळी आहेत, अतिशय सुंदर गायन करतायत. सुंदर अशी साऊंड सिस्टीम हरिभक्तपरायण विकासांना आपली आहे. खरं तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये अगदी भरघोस अशा सेवा असतात आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये सेवा करत असताना अण्णा तुमची साथ नेहमी लाभते. पण साथ लाभत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की कला हे मानवासी भूषण. एक वेगळं आगळं वेगळं जगाच्या मालकानं आपल्याला विलक्षण असं गायनाची एक वेगळी ताकद दिलेली, एक वेगळी लकब दिलेली. जसं मृदंगाचार्यांना एक वेगळा मृदंग वाजवण्याची ताकद आहे, गायनाचार्यांना एक वेगळं गायन करण्याची ताकद आहे, प्रबोधन करायला एखादं वेगळं प्रबोधन करण्याची ताकद आहे. प्रत्येकाकडे एक वेगळा, प्रत्येकामध्ये एक राजहंस दडलेला आहे. पण या ठिकाणच्या असणाऱ्या गायनाचार्य असतील, अनेक गायनाचार्यांची गायन ऐकल्यानंतर, कीर्तनकाराची कीर्तन ऐकल्यानंतर मनुष्य जेव्हा जेव्हा पुढे जायला लागतो, मनुष्य जेव्हा जेव्हा प्रगती करायला लागतो, मनुष्य जेव्हा जेव्हा पुढे जायला लागतो, तेव्हा आपलीच माणसं त्याचे पाय ओढत असतात. बरोबर आहे. ज्ञानोबराय सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 2 ओवी क्रमांक 188 आणि 189 मध्ये ते सांगायला लागतात की कर्णद्वारे निंदा ऐकता स्वभावे चित्त शुभ पावे एकाएकी.
ज्या वेळेस आपलीच माणसं आपल्या पाठीमागं आपली निंदा करतात, आपल्याला नावं ठेवतात, आपली बदनामी करतात, आपली चर्चा करतात, तेव्हा समजायचं अरे आपण आयुष्याच्या प्रगतीच्या वाटेवरती चाललेलो आहे. याचं उत्तर देताना ज्ञानोबराय म्हणतात, कर्णद्वारे निंदा ऐकता स्वभावे चित्त क्षोभ पावे काय की. अरे एखाद्यानं आपली निंदा केली, आपल्या कानावरती ऐकायलं की त्याच्याविषयी आपल्या मनात राग निर्माण होतो. पण एखाद्याची निंदा करण्यापेक्षा एखादं चांगलं कार्य करत असेल त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप द्या. कारण मायबाप ज्ञानोबराय असंही सांगतात की जेव्हा एखाद्याच्या पाठीवरती आपण कौतुकाची थाप देतो, एखादा चांगला गात असेल त्याला म्हणा तू चांगलं गातोय. एखादा पुढारी चांगलं काम करत असेल तर त्याच्या पाठीमागे उभं राहा, त्याला सांगा तू चांगलं काम करतोय. एखादा चांगलं सामाजिक काम करत असेल त्या समाजसेवकाच्या पाठीमागे उभं राहा. एखादा डॉक्टर चांगली सेवा देत असेल तर डॉक्टराच्या पाठीमागे उभं राहा. एखादा इंजिनियर चांगलं बांधकाम करत असेल तर त्याला कौतुकाची थाप द्या. आपलीच माणसं आपण मोठी करायची असतात. कारण आल्या आल्या सुरेश महाराज कोकरे मला मंदिरामध्ये आल्यानंतर म्हटले, सुरेश दादा म्हटले महाराज तुम्ही आला मला आनंद वाटला. कारण आपली माणसं आल्यानंतर एक वेगळीच लहर असते, वेगळाच अभिमान असतो. तुमचं चरित्र तुमच्या मुखातनं बाळूमामा चरित्र ऐकण्याची एक वेगळीच ताकद आहे महाराज, आणि ती ताकद आम्हाला येता आल्यानंतर अतिशय मोठी प्रेरणा भेटते. खरं तर मायबाप बाळूमामा आपल्या गावाचं नाव खडकी आहे. खडकी या शब्दातला की काढला आणि क केला तर खडक असा होतो. अरे खडकाला दगड असंही म्हटलं जातं. दगडाला सुद्धा पाजर फोडण्याचं सामर्थ्य या बाळू धनगरात इतकी ताकद बाळूमामा. आणि मग मी एवढा उच्चार याकरता केला मायबाप बाळूमामाच्या त्या दरबारामध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा बाळूमामांना आठवण व्हायची, जेव्हा जेव्हा बाळूमामांना आठवण व्हायची, जेव्हा जेव्हा भंडारा उत्सव असायचा, ज्याप्रमाणे खडकीच्या गावचं प्रेम माझ्यावरती आहे, महाराष्ट्रातल्या अनेक गावांचं अनेक बाळूमामांच्या बग्ग्यांचं प्रेम सुद्धा आहे. नेहमीच महाराष्ट्राच्या मातीमध्ये या बग्ग्यावरती अनेक गावामध्ये बाळूमामांचं मंदिर असणं, त्याच्यावरती सेवा करण्याची संधी मला लाभत असते. मायबाप असंच प्रेम बाळूमामांचं एका महाराजांवरती होतं. ते महाराज पट्टण कडोलीचे हरिभक्त परायण नारायण महाराज गोंधळी. सुंदर दृष्टांत आहे मायबाप. आणि हरिभक्त परायण नारायण महाराज गोंधळींना बोलवण्याकरता बाळूमामांनी आपल्या एका भक्ताला धाडलं. भक्ताला सांगितलं अरे त्या पट्टण कडोलीच्या महाराजाला निमंत्रण दे, बाळू धनगराचं तुला निमंत्रण आहे. त्या भक्ताचं नाव जयराम पाटील. जयराम अरे सुकाळीच्या त्या पट्टण कडोलीच्या त्या नारायण गोंधळी महाराजाला बोलवून घे. भंडाराचा दिवस अगदी येऊन ठेपलेला आहे. त्याची कीर्तन रूपी सेवा ऐकण्याची मला खूप आस लागलेली. बोलिव. आणि मग जयराम पाटील पट्टण कडोलीला गेले. आणि पट्टण कडोलीला गेल्यानंतर जयराम पाटलांनी नारायण गोंधळींचं दार ठोठवलं. नारायण बुवा, नारायण बुवा. आता नारायण बुवांच्या कानावरती शब्द आले. कुणीतरी बाळूमामाचा चाकर या ठिकाणी आलेला आहे. नारायण बुवांना हाक मारतात. नारायण बुवा पळत पळत आले, धावत आले, दरवाजा उघडला. पण नारायण बुवा ज्याप्रमाणे शब्द सुमनांनी पहिलं स्वागत करायचे, नारायण बुवांना बाळूमामाच्या भक्ताचं शब्द सुमनांनी स्वागत करता आलं नाही. नारायण बुवांना स्वागत करता आलं नाही. नारायण बुवांच्या मनात प्रश्न आला. निश्चितपणे जगाच्या मालकाचं आपल्याला आमंत्रण आलेलं दिसतंय. त्यांच्या डोळ्यात पहिल्यांदा पाणी आलं. आणि नारायण बुवांच्या डोळ्यातलं पाणी पाहून नारायण बुवांचा हात स्वतःच्या हातामध्ये घेऊन जयराम पाटलांनी त्यांना घरामध्ये नेलं. नारायण बुवांना विचारलं महाराज काय झालंय, दरवाजा उघडताना तुमच्या डोळ्यात पाणी महाराज. नारायण बुवांना काहीच बोलता येत नव्हतं मायबाप. नारायण बुवांच्या डोळ्यातलं पाणी वाढू लागलं, अश्रूच्या धारा वाहू लागल्या. पुन्हा जयराम पाटलांनी विचारलं महाराज असं काय झालं. अरे या बाळूमामाच्या भक्तावरती असं कोणतं संकट कोसळलं, कोणतं आभाळ कोसळलं, बोला महाराज. पण महाराजांना काहीच बोलता येत नव्हतं. महाराजांच्या मुखातून कोणताही शब्द, कंठातून कोणताही शब्द फुटत नव्हता मायबाप. पुन्हा डोळ्यातल्या अश्रूंच्या धारा वाहायला लागल्या. आणि डोळ्यातल्या अश्रूंच्या धारा पाहिल्यानंतर पुन्हा जयराम पाटलांनी विचारलं अरे असं कोणतं आभाळ कोसळलंय बाळू धनगराच्या या भक्तावरती, फक्त सांगा. अरे हा बाळू मामा, हा बाळू धनगराचा भक्तावरचं संकट अरे भाकरी प्रमाण ताटात कुस्करल्याशिवाय राहणार नाही. बोला नारायण बुवा.
नारायण बुवांच्या डोळ्यातलं पाणी पुन्हा वाहू लागलं. आणि मग त्या नारायण बुवांनी हातामधला पेन घेतला आणि हातामधल्या पेनानं वहीवरती लिहिलं की जयराम पाटील, तुम्ही या ठिकाणी का आलात हे न सांगताच मला समजलं. जयराम पाटील, निश्चितपणे जगाच्या मालकाचं बोलावणं मला आलं असेल. आणि तेवढा कागद त्यांच्या हातात दिला. तो कागद वाचल्यानंतर जयराम पाटील म्हणाले, निश्चितपणे नारायण बुवा हे खरंय. मी तुम्हाला कीर्तनालाच बाळू धनगराचं आवाहन द्यायला आलोय. मेतक्यामध्ये भंडाऱ्याचा मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तिथं तुम्हाला यायचंय, तुम्हाला कीर्तन करायचंय. आणि पुन्हा तो कागद त्यांच्या हातात दिला. पुन्हा कागदावरती त्यांनी लिहिलं, नाही जयराम पाटील, मी नाही कीर्तन करू शकत. नाही कीर्तन करू शकत मी. नाही बाळू धनगराचं आवाहन, बाळू धनगराचं आमंत्रण, त्याचं मी स्वागत करू शकत. आणि त्याच्या डोळ्यातलं पाणी पुन्हा वाढू लागलं. आणि त्या खाली पुन्हा नारायण बुवांनी लिहिलं की मी कीर्तन एका सेवेला केलं होतो. माझं गाणं, माझं प्रबोधन इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. पण माझ्या वाईटावरती काही टपल्या लोकांनी मला दुधातून शेंदूर पाजला. आणि दुधातून शेंदूर पाजल्यानंतर मायबाप माझा आवाज निघून गेला. अशी अनेक ठिकाणी उदाहरणं घडलीत. कीर्तनकार असो, गायनाचार्य असो, त्यांना सुद्धा काहीतरी पाजून अशी महाराष्ट्राच्या मातीत उदाहरणं घडली महाराज आहेत. आणि मायबाप नारायण गोंधळींचे ते शब्द ऐकताच जयराम पाटील म्हणाले, नका तुमच्या मुखातून कंठ फुटू द्या, पण या बाळू मामाचा आवाज नाही, तुम्हाला यावं लागेल. जगाच्या मालकाची हाक आहे. नाही आलं कीर्तन करता तर नका येऊ द्या. नारदाच्या गादीवर उभा राहून फक्त टाळी वाजवा. बाळू मामानं तुमचं बोलावलंय. नारायण गोंधळी म्हटले, ठीक आहे, मी प्रयत्न करेन. त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. मेतक्यामध्ये नारायण गोंधळी आले. अरे भला मोठा भवसागर असाच या खडकीच्या मातीतल्या गत त्या ठिकाणी भरला होता. मामांचे भाविक भक्त आले होते आणि कीर्तन रूपी सेवेला अरे पंचपदी झाली. पंचपदी नंतर नारायण गोंधळी महाराज नारदाच्या गादीवरती आले. आणि नारदाच्या गादीवरून आल्यानंतर अरे महाराजांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा यायला लागल्या. महाराजांच्या डोळ्यातल्या अश्रूच्या धारा पाहून बाळू मामा स्वतः तिथं उभा होते. बाळू मामाने एकाला भंडारा लावायला लागला. भंडारा नारायण गोंधळींच्या कपाळावरती लावला. कपाळाचा भंडारा नारायण गोंधळींच्या अंगावरती पडला. नारायण गोंधळी शेवट असं थोडासा जाडू लागले. डोळ्यातले अश्रू रुमालाने पुसू लागले. तेव्हा बाळू मामा उठला ताडकन आणि त्या ठिकाणी असताना ते भंडाऱ्याचं मोठं पातेलं उचललं आणि नारायण गोंधळी महाराजाच्या अरे मस्तकावरती सगळा भंडारा टाकला आणि सांगितलं, नारायण बुवा, अरे कोणीतरी शेंदूर पाजून नारायण बुवा तुझा आवाज खालवलाय ना. त्या भंडाऱ्याची इतकी ताकद आहे नारायण बुवा. अरे तू कीर्तनाला सुरुवात कर, म्हणायला सुरुवात कर, तुझा आवाज आपोआप येईल. आणि नाही आला या भंडाऱ्या शपथ सांगतो, अरे पुन्हा एका या जगात नाव सांगणार नाही, बाळू धनगर आहे. आणि पाहताच अरे कीर्तन सेवा चालू झाली आणि जगाच्या मालकाच्या या भंडाऱ्या उत्सवामध्ये अरे नारायण बुवांचा कंठ आपोआप फुटला आणि कीर्तन महोत्सव आणि भंडारा उत्सव पार पडला. ही बाळू मामांची ताकद आहे. विठ्ठल बाळू मामांनी असे अनेक प्रकारचे चमत्कार केले. बाळू मामांनी या निसर्गावरती सत्ता गाजवली. बाळू मामांनी वाहत्या पाण्यावरती सत्ता गाजवली. बाळू मामांनी अग्नीवरती सत्ता गाजवली. बाळू मामा असं दैवत आहे ज्या दैवताची परीक्षा पाहण्याकरता साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश गोसावी रूपात आले. अरे बाळू मामांच्या आरतीमध्ये तुम्ही आम्ही म्हणतो गोसावी रूपात देवदूत आले. त्यांनी मामांचे सत्व पाहिले. अवघड विहिरीचे पाणी पाजता, प्रसन्न होऊन आशीर्वाद देता. अरे रिद्धी सिद्धी बाळू मामा तुझ्या चरणाशी लोळण घेतील. हा आशीर्वाद बाळू मामांना कोणी दिला असेल तर तो
गोसावी रूपात आलेल्या देवदूतांनी दिला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अन्नवास इको द्या, आवाजात ताण पडतोय. कारण काय आहे, आज आहे भागवत एकादशी. या वर्षाच्या काही एकादशींना फारच महत्व आहे. मग भागवत असेल, बरोबर आहे, आषाढी असेल, महाशिवरात्र आपण ती साजरी करतो. असे काही एकादशींना फार महत्व आहे मायबाप, काही उपवासांना फार महत्व आहे. आणि आज साक्षात जगाच्या मालकाचा भंडारा उत्सव आहे आणि त्यात भागवत एकादश आहे. मामाचा जगाच्या मालकाचा भंडारा उत्सवाचा इतिहास तुम्हाला कुठेतरी माहीत असणं गरजेचं आहे. पहिल्यांदा या जगाच्या मातीत या जगाच्या मालकानं भंडारा उत्सव हा मेतक्यामध्ये साजरा केला 1932 साली. किती? 1932 साली या मातीतला पहिला भंडारा उत्सव मामाने मेतक्यामध्ये साजरा केला. आणि मेतक्याच्या मातीतून मग अनेक गावामध्ये हा भंडारा उत्सव साजरा होऊ लागला. त्यातलं आपलं गाव खडकी. विठ्ठल विठ्ठल. कारण आता इथं एकादश आम्ही काय केली, निरंकार धरली. इथं आल्या आल्या थोडं म्हणलं आवाजासाठी गुळ खावा. सकाळपासून पाण्यावरती धरली, म्हणलं गुळ खावा. मायबाप व सांगण्याचा उद्देश इतकाच आहे. इथं एकादश कोणी कोण धरली? ऐ लाडक्या बहिणींनो, होळीचं 1500 रुपये आलं का? हो तरी म्हणा, नाही तरी म्हणा, आलं का नाही? मी काय म्हणत नाही मला द्या, किंवा म्हणत नाही गायनाचार्यांना द्या. आलं ना? मग त्याचं फराळ आणून काय उपवास धरला का नाही? काय काय तर उपवास अशी धरत्यात पुरुष मंडळी, काय बोलायच नको. त्यांचा उपवास म्हणजे काय असतं, 1-1 किलो फराळ एकट्याच खात्यात. केळं खाते, चिक्कू खाते, सफरचंद खाते, साबुदाणा खाते, बटाट्याचं चिप्स खाते, तरी काय पोट भरत नाही. म्हणते उपवास आहे. आणि शेजारी म्हणते उपवास धरला का? अशी अवस्था आहे. या जगाच्या मालकाचं बी उदाहरण तुम्हाला सांगतो. जगाच्या मालकाला बी स्वतःची बायको सांभाळता आली नाही. आली का? या जगामध्ये अरे या देशाचा राष्ट्रपती, या देशाचा पंतप्रधान देश चांगला सांभाळू शकतो. या जगामध्ये या राज्याचा मुख्यमंत्री, राज्याचा राज्यपाल राज्य चांगलं सांभाळू शकतो. या जगामध्ये अरे जिल्हा परिषदचा जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य एक वेळेस जिल्हा चांगला सांभाळू शकतो. या जगामध्ये अरे पंचायत समितीचा सभापती, पंचायत समितीचे सदस्य पंचायत समिती चांगली सांभाळू शकतात. या जगामध्ये अरे ग्रामपंचायतचा सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचा चेअरमन एक वेळेस ते बी चांगलं सांभाळू शकतो. लाखो पब्लिक असलं तर कीर्तनकार, वक्ता तेही सांभाळू शकतो. पण या जगात सगळ्यात सांभाळणं अवघड आहे पुरुष मंडळी, ते म्हणजे बायका. सोपं नाही आहे का? अजिबात नाही. कारण ह्यांच्याकडे गृह मंत्रालय, गृह मंत्रालय सांभाळणं कोणाचंही काम नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण मी यासाठी सांगितलं, मला विषयांतर महाराज करायचं नाही, कोकरे महाराज. मी कारण याकरता सांगितलं कारण जगाचा मालक बाळूमामा यांना सुद्धा स्वतःची धर्मपत्नी सत्यवाला सांभाळता आलं नाही व्यवस्थित. हा इतिहास आहे. कारण सत्यवाला आणि गंगा माईला घरातल्या माणसांना घरात देवत होय हे कधी लवकर कळत नाही. माणसानं बाहेर किती बी गायन चालको द्या ना, पण घरात तुम्ही या आम्हाला चाल शिकवू नका. शिक्षकानं किती चांगलं पोरांना शिकवू द्या, घरी गेल्यानंतर बायको म्हणते तुम्ही इथं काही शिकवू नका. नेत्यानं गावात किती पुढारपण चांगलं करू द्या, किती विकास करू द्या, घरात आल्यानंतर ती म्हणते इथं पुढारपण चालणार नाही. पोलिसाची काय म्हणते, तुमचा बंदोबस्तच करीन. बरोबर आहे. आणि नेत्याची काय म्हणती, मला आश्वासन देऊ नका. प्रत्येक महिन्याला म्हणताय मला हे आणीन ते आणीन, पण आणत तर काय नाही. मायबाप तसं बाळूमामाची लाडकी सत्यवा, अरे तिच्या पोटी बाळ नव्हतं, पुन्हा तिनं जगाच्या मालकाला प्रार्थना केली. अरे बाळूमामांना सुद्धा लक्षात आलं
आपल्या धर्मपत्नीला जेव्हा समाजात जावं लागतं तेव्हा अनेकांचे टोमणे ऐकावे लागतात. मायबाप दुःख कोणाच्या आयुष्यात नसतं, अरे दुःख जगाच्या मालकाच्या सुद्धा आयुष्यात असतं. विचार करा, सत्यवा 9 वर्षानंतर पोटोशी राहिली. सत्यवाच्या गर्भामध्ये 6 महिन्यांचं बाळ होतं आणि 6 महिन्यांचं बाळ असताना मायबाप आप्पाच्या वाडीला भला मोठा महोत्सव भरणार होता. हलसीत नाथाची यात्रा भरणार होती. सत्यवाच्या कानावरती आलं. सत्यवा त्यावेळेस अकोळ गावाला होती. सत्यवानं ऐकलं. सत्यवाच्या मैत्रिणी म्हणाल्या, होय ग, आप्पाच्या वाडीला भला मोठा उत्सव आहे. ती म्हटली, माझं धनी मला जाऊन देणार नाहीत, मी पोटूशी. पण शेवटी काय असतं, शेजारीन ऐकत नाहीत. ते म्हटलं, चल काय होत नाही, चल काय होत नाही. आणि त्यांचं ऐकून सत्यवा आणि गंगूबाई यात्रेला जाण्याकरता निघाली. मामांनी विरोध केला. सत्यवा अगं जाऊ नकोस, पोटोशी आहे. सत्यवा ऐकायला तयार नाही. मामा म्हणलं, अगं सुकाळीचे, तुम्हाला किती सांगितलं तरी तुम्ही ऐकत नाही. मामांना राग आला. मामा म्हटलं जाऊ नको, तरी गेली. आणि रस्त्यानं जात असताना एका बोराटीचा काटा त्या सत्यवाच्या पदराला अडकला आणि सत्यवा धापकन खाली पडली. मायबाप धापकन खाली पडल्यानंतर सत्यवाच्या पोटामध्ये 6 महिन्यांचं बाळ होतं. अरे हे बाळ नव्हतं, भक्तीचा सूर्य, शक्तीचा सूर्य, अरे मल्हारी मर्तंडाचा उतार, शिवभोळा चक्रवर्तीचा आयुष्य त्या मातेच्या पोटात आणि मातेच्या गर्भात होता. मायबाप साधी सोपी गोष्ट आहे का? अरे जगाच्या मालकाचं पोरग, जगाच्या मालकाचा सूर्य त्या पोटामध्ये, त्या गर्भामध्ये तळपत होता, बाहेर येण्यासाठी डोकावत होता. मायबाप त्या ठिकाणी सत्यवाच्या पोटामध्ये कळा यायला लागल्या, तिला वेदना व्हायला लागल्या. अरे जगाचा मालक, जगाचा बाप असणाऱ्या या जगाच्या बापाच्या बायकोच्या पोटात वेदना व्हायला लागल्या. गंगामाईनं आणि काही असणाऱ्या स्त्रियांनी तिला कसं बस घरी आणलं. त्या असणाऱ्या मेंढ्याच्या वाड्यावरती झोपवलं. मोठमोठ्याने ती ओरडू लागली, टावं फोडू लागली. तिचा आवाज ऐकून अरे हातातली काठी टाकून बाळूमामा धावत धावत पळत आला. अरे स्वतःची बायको आकांताने का ओरडते म्हणून मामा पाहण्या करता आला. तर सत्यवा मोठमोठ्यानं आरडत होती. गंगामाई सुद्धा मोठमोठ्यानं आरडत होती. मामाला कळेना झालं काय झालं. मामा म्हणाला, सुकाळीच्या नोर काय घडलं सांगत होतो. गंगोत्या सत्यवा मी सांगित होतो जाऊ नका, ऐकलं नाही तुम्ही या बाळू धनगराचं. अरे ऐकायचं होतं या बाळू धनगराचं. अरे मला जगाने खुळा म्हटलं, जगाने वेडा म्हटलं, पण तुम्ही सुद्धा मला खुळ्यात आणि वेड्यात काढलं. अगं ऐकायचं होतं, ऐकलं नाहीस तू. आता तरी ऐका. सासूबाईला विनंती केली, बायकोला विनंती केली, मी भंडाऱ्याचं रिंगण या ठिकाणी आखतोय काठीनं. या रिंगणाच्या बाहेर जोपर्यंत सकाळ होत नाही आणि सूर्यनारायण जोपर्यंत प्रकटत नाही तोपर्यंत बाहेर जायचं नाही. काही होऊ द्या, शौचाला लागू द्या, कुठलाही विधीला लागू द्या, किती मोठं संकट येऊ द्या, कुणी बाहेर बोलू द्या, पण रिंगण ओरडायचं नाही. मामांनी साक्षात अरे जगाचं रिंगण, स्वतःचं असणारं लाडकं पोरग, स्वतःची असणारी लाडकी बायको, तिच्या पोटातलं वाचवण्याकरता सगळ्यात मोठं शक्तिशाली, सगळ्यात मोठं सामर्थ्यवान, सगळ्यात मोठं भक्तीचं, शक्तीचं, सूर्याचं असणारं ते रिंगण, भंडाऱ्याचं रिंगण आखलं. आणि पहाटे 3 वाजता सत्यवाच्या खूप पोटात दुखू लागलं. सत्यवा आईला म्हणायला लागली, आई अगं मला कळ येते ग. आई म्हटले ग कळ येते, पण आता बाळूनं सांगितलंय, बाळूनं रिंगण आखलंय, काय करायचं, त्याच्या बाहेर तर जायचं नाही, इथंच काय असेल ते होऊ दे. नाही आई बाहेर जावं लागे. नाही इथं अनेक माणसं आहेत, एखादं उठलं पहाटचं तर काय करायचं, अगं जावं लागेल बाहेर. सासूबाई म्हटली ठीक आहे, असं तरी काय ते बाळू येडय खुळय, ते काही सांगल, जावयाचं ऐकायचं असतं का माय बाप. आणि त्या ठिकाणी सत्यवा आणि गंगामाईनं सत्यवाचा हात धरला आणि सत्यवाचा हात धरून
गंगामाई सत्यवाला घेऊन त्या रिंगणाच्या बाहेर सत्यवा पाऊल टाकणार. जसं पाऊल सत्यवाला रिंगणाच्या बाहेर एक टाकलं, मोठ्यानं अजून टावा फोडला, पोटात आली आणि भक्तीचा सूर्य असणारा हा आदमापूरचा राजा, अरे आदमापूरच्या राजाच्या पोटचा गोळा असणारा त्या लेकरावरती अरे काळ आला. त्या काळाला सुद्धा मागं सरण्याचं सामर्थ्य या बाळूमामाच्या मध्ये होतं. पण बाळूमामाचा नियम त्या स्वतःच्या बायकोनं मोडला, माय बाप स्वतःच्या सासूनं मोडला. आणि बाळूमामांनी त्या ठिकाणी पुन्हा आल्यानंतर पाहतात, टावा फोडल्यानंतर पाहतात तर स्वतःचं पोरग आईच्या गर्भामध्ये गतप्राण झालं होतं. बाळूमामा रात्रभर अरे हातामध्ये दगडी घेऊन अंधारामध्ये फिरकवत होते, काळा माग सारत होते. बाळूमामाने गर्जना केली, सत्यवा अगं आता तरी ऐकायचं होतं. पोटचा गोळा सत्यवा गेला, आजपासून सत्यवा तुझा मी त्याग करतोय. बाळूमामाने हातात काठी घेतली, मेंढर घेतली आणि त्या दिवसापासून जगाच्या मालकानं संसाराचा त्याग केला. अरे जगाचा देव असताना सुद्धा मायबाप बाळूमामाच्या दरबारातला नेम मोडल्यामुळं जगाच्या मालकाला सुद्धा काही करता आलं नाही. सगळ्यात मोठा त्याग जगाच्या बापालाही करावा लागतो, हा असा दृष्टांत विठ्ठल. संतांचे उपकार तुमच्या आमच्यावरती अनंत आहेत आणि हेच बाळूमामाने उपकार या मातीवरती केले. अभंगाचं पहिलं सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. मायबाप हो, संतांच्या उपकाराने या मातीला निरंतरपणे जागा ठेवण्याचं काम केलेलं आहे. मग तुम्ही म्हणसाल की संतांचे उपकार निश्चितपणे आमच्यावरती किती आहेत. अरे एखाद्या माणसावरती आज आम्ही उपकार केला, तो उपकाराची परतफेड करेल का? मीरा हॉटेलचे मालक करेल का? अजिबात नाही. एखाद्या माणसावरती जर आम्ही डॉक्टर साहेब उपकार केला, तो महाराज काय साधू दिसत नाही, मूर्ती लहानपण दिसतोय वेगळंच काहीतरी. कारण राजकीय सामाजिक आध्यात्मिक सगळ्या क्षेत्रामध्ये कसं बोलतात सगळेच, पण बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. आपल्या बोलण्याला कृतीची जोड असली पाहिजे. का महाराज म्हणतोय उपवास धरा, स्वतः 2-2 किलो हाणून येते. महाराज म्हणतोय देवाचं नामस्मरण करा,
पण ते कीर्तनात करते आणि घरी बायकोला जाऊन शिव्या देते. काय कामाचं आहे? काय कामाचं आहे का? महाराज म्हणताय हरिपाठ करा, पण महाराज हरिपाठ करतो ना हे बी बघितलं पाहिजे. महाराज म्हणताय काकडा करा आणि ते पाटेचं झोपते, त्याला काय अर्थ आहे? म्हणजे आपण जे सांगतोय ते आपण केलं पाहिजे. वडील जे करतात म्हणजे काय म्हणतात त्याला, बाप नंबरी आणि बेटा 10 नंबरी. येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती, त्याची एर अनुष्ठिती सामान्य सकळ असो. महावितरण ऐकलेलं त्याला काय जास्त म्हणत नाही, काय नाही तर त्यालाच करण द्यायला लागला असता. कारण आताशी कुठंतरी बाळूमामाचा भंडारा उत्सव रंगात आलाय आणि हा रंगात आलेला उत्सवाचा बेरंग होऊ नये म्हणून मला ते वक्तव्य करावं लागलं. मायबाप हो, बाळूमामांनी अनेक चमत्कार केले, बाळूमामांनी निसर्गावरती सत्ता गाजवली, बाळूमामांनी वाहत्या पाण्यावरती सत्ता गाजवली, बाळूमामांनी पावसावरती सत्ता गाजवली. अरे बाळूमामा म्हणायचे, अरे सुक्काळीच्या न बाळूमामा सुक्काळीच्या म्हणायचे. आणि माफ करा बाळूमामा अजून दुसरं काहीतरी म्हणायचे, पण मी ते काय म्हणणार नाही, कारण मी नारदाच्या व्यासपीठावरती आहे. आपण समजून घ्या. बाळूमामा काय म्हणायचे, रा आणि पुढं काय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या, कारण मी पुन्हा अभ्यास केला. म्हटलं आपण नारदाच्या व्यासपीठावरून बाळूमामांच्या 2 असणाऱ्या त्या शिव्या जनतेपर्यंत पोहोचवतो, मायबापांना सांगतो. पण जेव्हा तो अधिकार फक्त मामाला आहे, रा आणि पुढचं म्हणण्याचा, कोल्हापूरच्या प्रांतात ते म्हटलं जातं, पण त्यानं माझ्या मातेचा कुठं अपमान होऊ नये, माझ्या आईचा कुठं अपमान होऊ नये, बहिणीचा कुठं अपमान होईल, हा एक उद्देश आहे म्हणून तो शब्द मी उच्चारणार नाही. बाळूमामा सुक्काळीच्या म्हणायचे, रा टिंबटिंब म्हणायचे, पण बाळूमामा हे का म्हणायचे? अरे बाळूमामांच्या या शिव्या नव्हत्या, सुक्काळीच्या ह्या बाळूमामाच्या शिव्या नव्हत्या, भक्ताला दिलेल्या आशीर्वादाच्या ओव्या होत्या, भक्ताला दिलेल्या आशीर्वादाच्या ओव्या होत्या. विठ्ठल विठ्ठल. आपला जास्तीचा वेळ मी घेणार नाही, पण प्राणप्रतिष्ठेची कीर्तनरूपी सेवा मी केल्यामुळं, हक्कानं लाईट गेल्यामुळं तुम्हाला महाराज 20 मिनिटं मागतोय. आता ऐका, कारण मामांचा चरित्र संपत नाही तर करायचं काय? चरित्रच आबाळासारखं आहे आणि आता कुठेतरी आपण निम्या टप्प्यात आलोय. अरे बाळूमामांचं चरित्र पाहत असताना बाळूमामांच्या दरबारामध्ये काहीच गोष्टींना फार महत्व आहे आणि हे भंडारा उत्सवाला समजलंच पाहिजे. म्हणजे पुढच्या भंडारा उत्सवाला आणखीन डबल गर्दी होईल, कारण नुसती ह्याला गर्दी जास्त असते महाराज. ह्याचं नियोजन असलं का नाही तर लय येत्यात. पण महाराज बाळूमामांच्या दरबारामध्ये काहीच गोष्टींना फार महत्व आहे. त्यातली पहिली गोष्ट, बाळूमामांच्या दरबारात सेवेला महत्व आहे. बाळूमामाच्या दरबारात सेवा हाच दरवंट आहे. अरे बाळूमामाच्या दरबारात तुमच्या सत्तेला महत्व नाही, बाळूमामाच्या दरबारात तुमच्या पैशाला महत्व नाही, बाळूमामाच्या दरबारात तुमच्या पदांना महत्व नाही. तुमचा मान सन्मान प्रतिष्ठा पद पैसा, अरे ज्याप्रमाणे बाळूमामाच्या दरबारात तुम्ही येताना तेव्हा 100 फूट बाहेर तुम्ही जेव्हा चप्पल काढताना त्या चप्पलेबरोबर तुमचा मान सन्मान प्रतिष्ठा पैसा पद त्या चप्पलेबरोबर काढून येत जावा. बाळूमामा तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. बाळूमामा तुम्हाला आशीर्वाद देतो. कारण शिवविजय ग्रंथामध्ये स्वतः काका देशमुखांनी लिहिलेलं आहे, जो मनी जाहला मोठा, जो मनी जाहला मोठा शरीरी न भरे ताठा, जो मनी जाहला मोठा शरीरी न भरे ताठा, तया बाळूमामांचा उंबरटा मोकळा असे, तया बाळूमामांचा उंबरटा मोकळा असे. अरे या जगाच्या मालकाचा उंबरटा कोणालाही मोकळा नाही. जगाच्या मालकाचा उंबरटा विनेकरी बाबा कोणालाही मोकळा नाही. अहो मनाने जो मोठा, ज्याच्या शरीरात ज्याच्या अंगात नाही ताटा, अहंकाराला दिलाय वाटा, त्यालाच बाळूमामांचा उंबरटा मोकळा आहे, त्यालाच बाळूमामांचा आशीर्वाद आहे. कोणालाही बाळूमामांचा आशीर्वाद आणि कोणालाही बाळूमामांचा उंबरटा नाही. बाळूमामाच्या दरबारात सेवेला महत्व आहे. सेवा हा दरवंट आहे. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणासी, अहो स्वामी तुकया देवा, यावरील करावा अव्यय, तुकोबऱ्याने सुद्धा सांगितलं. दुसरं बाळूमामाच्या दरबारामध्ये महत्व आहे ते म्हणजे माझ्या मेंढी माऊलीला आणि मेंढक्या बांधवाला. मामा सांगायचे,
अरे मेंढी जैसा प्राणी ठेविला चरणी, मेंढी जैसा प्राणी ठेविला चरणी, मग माणूस जैसा गुणी कान ठेवी. अरे मेंढी माऊली ही मामाचं लेकरू होतं, लेकरू. साधी सोपी गोष्ट नाही माय बाप. एखादी मेंढी माऊली आजारी पडली तर मामा स्वतःच्या कुशीमध्ये घेऊन तिला झोपायचे. अरे ज्याप्रमाणे एखाद्या आईचं एखाद्या बापाचं लेकरू आजारी पडतं, आई आणि बाप निस्वार्थपणे लेकरावरती प्रेम करतो, त्याप्रमाणे या जगाच्या पाठीवरती अरे मेंढी माऊलीवरती आणि मेंढक्या बांधवावरती प्रेम करण्याचं काम या जगाच्या मालकानं केलं होतं. अरे आजही तुम्हाला बाळूमामा पाहायचा असेल, आजही तुम्हाला बाळूमामा पाहायचा असेल तर जा कधीतरी बाळूमामांची या जगामध्ये लाखो मेंढी माऊले आणि मामांचे 19 बग्गे या भारत देशामध्ये आहेत. अरे तुम्हाला मामांची मेंढी माऊलीच्या या 19 बग्ग्यावरती कधी जा आणि बाळूमामा तुम्हाला पाहायचा असेल, बाळूमामाचं तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर बाळूमामाच्या या लाखो मेंढी माऊलीच्या बग्ग्यावरती गेल्यानंतर अरे मेंढी माऊलीच्या पदस्पर्शाची धूळ स्वतःच्या मस्तकी लावा. आणि मेंढी माऊलीच्या पदस्पर्शाची धूळ स्वतःची मस्तकी लावल्यानंतर 1 मिनिट डोळं मिटा. तुम्हाला साक्षात जगाचा मालक, ब्रह्मांड नायक, विश्वनायक सद्गुरु संत बाळूमामाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. बाळूमामाचं दर्शन ही मेंढी माऊलीच्या पदस्पर्शाची ताकद आहे. या जगाच्या पाठीवरती कोकरे महाराज माऊली म्हटलं की फक्त आणि फक्त आम्हाला आठवतात ज्ञानोबराय. ज्ञानोबरायानंतर सरोदे महाराज या जगाच्या पाठीवरती दुसरी माऊली झाली नाही आणि होणार आहे. पुरुषत्वाच्या पोटी जन्माला येऊन या जगाच्या पाठीवरती अरे एकमेव माऊली झाली ती म्हणजे तुमची आमची ज्ञानोबराय. परंतु प्राण्यांच्या पोटी जन्माला येऊन सुद्धा अरे माऊली होता येतं हे फक्त आणि फक्त माझ्या बाळू धनगराच्या वाड्यात घडलं. आणि बाळू धनगराच्या वाड्यात अरे मेंढी नावाची माऊली जन्माला आली. ही सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे मायबाप, अभिमानाची. मायबाप हो, बाळूमामाच्या दरबारात मेंढी माऊलीला आणि मेंढक्या बांधवाला महत्व आहे. तिसरं, बाळूमामाच्या दरबारात महत्व आहे भंडाऱ्याला. शिवविजय ग्रंथामध्ये असंही सांगितलंय, तेत भंडारा हेची गंध, तेत भंडारा हेची गंध, तोची तोडे बंद, तोची फोडे बांध अज्ञानाची. अरे अज्ञानाचे बांध तोडण्याचं सामर्थ्य याच भंडाऱ्यामध्ये, याच भंडाऱ्याच्या उत्सवामध्ये तुमच्या आयुष्यातलं दुःख, तुमच्या आयुष्यातलं संकट भाकरीप्रमाणे ताटात कुस करण्याचं सामर्थ्य याच भंडाऱ्यामध्ये. अरे भंडाऱ्याची ताकद इतके, भंडाऱ्याची ताकद इतके माय बाप हो, आईनं बहिणींनो, माय बाप हो. अरे तुमच्या कपाळावरती या जगाच्या मालकाचा भंडारा असेल, तुम्ही मामांचं भजन ऐकत असाल, मामाचं कीर्तन ऐकत असाल आणि साक्षात अरे काळ तुमच्यावरती चालून आला पण वेळ तुमच्यावरती चालून आली नसेल तर साक्षात माय बाप हो, अरे काला वेळा आणि यमाला सुद्धा माग सरण्याचं सामर्थ्य या मामाच्या भंडाऱ्यात आहे. मामाचा भंडारा तुमच्या कपाळावरती असेल आणि मामाच्या दरबारात तुम्ही उभा असेल तर रेड्यावरती बसून येणारा यम सुद्धा मामाच्या भक्ताच्या केसाला धक्का लावू शकत नाही. भंडाऱ्याची ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल. तिसरं मामाच्या दरबारात महत्व आहे मायबाप, ते मामाच्या ब्रह्मप्रसादाला आहे. मामांचा प्रसाद हा फक्त प्रसाद नाही डॉक्टर साहेब, मामांचा प्रसाद हा ब्रह्मप्रसाद आहे. मामांचा प्रसाद ह्या भाताच्या कड्या नाहीत, मामांचा प्रसाद फक्त रव्याचा शिरा नाही मायबाप. मामांचा प्रसाद म्हणजे वदनी कमल घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज बरण होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदन ब्रह्म हे
चालीचे यज्ञ कर्म मामांचा प्रसाद साक्षात ब्रह्मप्रसाद आहे. तो ग्रहण केला तर मायबाप मामाच्या प्रसादाची इतकी ताकद आहे. कोरोनाच्या काळामध्ये जगातली सर्व मंदिरं बंद होती, घंटा नाद बंद होता. दोंड्या माळावरती जत्रा भरते, एकच भगवंत. दोंड्या माळावरती जत्रा भरायची, अनेक हजारो लाखो भाविक भक्त दोंड्या माळावरती यायचे, मामांचा भंडारा लावायचे, मामांचा ब्रह्मप्रसाद ग्रहण करायचे. आणि तो केल्यानंतर घरी गेल्यानंतर एकाही भाविकाला कोरोना झाल्याची नोंद नाही. ही मामाच्या ब्रह्मप्रसादाची ताकद आहे. टाळी वाजली पाहिजे. टाळी जगाच्या मालकापर्यंत पोहोचणार आहे. टाळी वाजवल्यानंतर रक्ताभिसरणाची क्रिया वेगाने होते आणि माणसाला हार्ट अटॅकचं प्रमाण कमी येतं. त्याच्यामुळे टाळी जोरात वाजली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. मामाच्या दरबारामध्ये या गोष्टींना मायबाप हो फार महत्व आहे आणि या गोष्टी आपण जपल्याच पाहिजे. मामा सांगतात नीतीने वागावे, कमी नाही होतं उन्मत्ताला मामा शासन करीत. जगाच्या पाठीवरती जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला एक दिवस जावं लागतं. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. अरे जगाच्या पाठीवरती प्रत्येक माणसाला एक दिवस जावंच लागतं. मग कुणी असो, तो राजा असो, तो रंक असो, तो फकीर असो, प्रत्येकाला एक दिवस या जगाच्या पाठीवरती जावंच लागणार आहे. मामांनी सांगितलंय पण या जगामध्ये मी समाधिस्थ झाल्यानंतर अरे माझ्या पाठीमाग माझ्या नावावरती फक्त माझ्या आयुष्यामध्ये मी सांगितलेले नियमच घालून देत, त्याप्रमाणेच भंडारा करा. भंडारा, ब्रह्मप्रसाद, मेंढी माऊलीची सेवा या गोष्टीला मामाच्या दरबारात फार महत्व आहे. बाकी बंधुगिरीला मामाच्या दरबारात महत्व नाही. मामांनी सांगितलंय अरे सुक्काळीच्या नो, जो कोणी माझ्या नावावरती धंदा चालवेल, कारण आपण अनेक तीर्थक्षेत्रांना जातो महाराज. मग अगदी काशी विश्वेश्वराला गेलोय, आपण प्रयागराजला गेलोय, त्र्यंबकेश्वरला गेलोय, साक्षात आपल्या जगाचा मालक विठेवरती उभा असणाऱ्या पंढरपूरला गेलोय. पण सगळीकडे गेल्यानंतर मायबाप तुम्ही पाहताय अरे मंदिराच्या पायरीवरतीच आपला मागणारे अनेक बसतात. पण आदमापूरला कधीतरी गेल्यानंतर पहा मंदिराच्या पायरीवरती मागणारा कधीच बसत नाही, कारण देणाराच इतका महान आहे की मागणाऱ्याला बसावं लागत नाही. मायबाप, कारण मायबाप हो मामा सांगायचे हा देव नसे व्यापारी, धंदा नाही पुजारी, येथे येती नरनारी भाव बळीची. हा देव व्यापारी नाहीये. या देवाच्या दरबारातल्या पुजाऱ्यांचा देवाच्या नावावरती धंदा नाहीये. हा देव भावभक्तीचा भुकेला आहे आणि या देवाला फक्त आणि फक्त भावभक्ती लागते, तेवढीच करा. विठ्ठल विठ्ठल. मायबाप, जगाच्या पाठीवरती प्रत्येक माणसाला जन्माला आल्यानंतर जावं लागतं. मामांनी मेंढी माऊलीची सेवा करता करता अरे एक वेगळा आदर्श या मातीत घालून दिला. अनेक कीर्तनकारांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृत केला. अनेक संतांनी प्रवचनाच्या माध्यमातून समाज जागृत केला. अनेक संतांनी भारुडाच्या माध्यमातून समाज जागृत केला. अनेक संतांनी मायबाप कवालीच्या माध्यमातून इथला समाज जागृत केला. अनेक संतांनी आपल्या विचारधारेच्या प्रभुत्वाच्या माध्यमातून इथला समाज जागृत केला. पण जगाच्या पाठीवरती असा एकमेव संत आहे ज्या संतानं कधीही 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण वाचली नाहीत, पण माणसांच्या मनाच्या वेदना वाचण्याचं काम केलं. त्या वेदना वाचता वाचता अरे 28 युग विटेवरती उभा असणाऱ्या जगाच्या मालकाला सुद्धा धोंड्या माळावरती जत्रा भरते एकच भगवंत, बाळूमामाची मेंढराळी तुझ्या गावात धोंड्या माळावरती बोलवणारा जगाच्या पाठीवरचा संत म्हणजे बाळूमामा आहेत. आणि मग याच बाळूमामांना साक्षात्कार झाला. जगाचा मालक शिवमलारी मार्तंडाचा आवाज आला, आकाशवाणी झाली. ए बाळूमामा, अरे या जगाच्या मालकाची तुला हाक आहे. वय वर्ष होतं 74 आणि बाळूमामांना जगाच्या मालकाची हाक आली. जगाच्या मालकाचा निरोप आला, बाळूमामा तुझं कार्य या मातीवरचं संपलेलं आहे, तुला यावं लागेल. जगाच्या मालकाची हाक ऐकल्यानंतर अरे सूर्याचं तेज असणारा मामाचा चेहरा थोडासा फारसा उतरला आणि तिथून मामा थोडे चिंताग्रस्त झाले. कारण मनुष्याच्या आयुष्यामध्ये जेव्हा मनुष्याला समजतं आपलं मरण आता जवळ आलेलं आहे, तेव्हा प्रत्येक मनुष्याच्या चेहऱ्यावरती चिंता निर्माण होते आणि चिंतेमध्ये माणूस जळत राहतो. मायबाप, मामांच्या चेहऱ्यावरती चिंता होती.
पण मामांच्या चेहऱ्यावरती चिंता. अरे माझ्या जाण्यानंतर माझ्या बायकोचं कसं होईल, माझ्या आईचं कसं होईल, माझ्या वडिलांचं कसं होईल, माझ्या घराचं कसं होईल, माझ्या दाराचं कसं होईल याची चिंता मामाच्या चेहऱ्यावरती नव्हती. माय बाप हो, मामांच्या चेहऱ्यावरती चिंता वेगळीच होती. मामांच्या सोबत लक्ष्मण मोरे नेहमी असायचे, धुळाप्पा पुजारी नेहमी असायचे, पुण्याप्पा शिंगारी नेहमी असायचे. हे सगळे मेडके बांधव मामांना विचारू लागले. भोसले सरकार नेहमी असायचे, हे विचारू लागले मामा, अरे आभाळासारखं सूर्यासारखं तेज मामा तुझ्या चेहऱ्यावरती चिंता दिसते मामा, काय त्रास होतोय का? मामा खोकू लागले. मामांना जर्जर असा ताप जडू लागला आणि अक्कोळ गावावरून मामांनी सांगितलं भक्तांना, अरे हे सुक्काळीच्यांनो, चला आपल्याला आदमापूरच्या मरगूबाईच्या मंदिरात जायचं. आणि मग मामांचं ऐकून अनेक भाविक भक्त मामांना घेऊन आदमापूरच्या मरगूबाईच्या मंदिरात आले. मामा दर घटस्थापनेला आदमापूरच्या मरगूबाईच्या मंदिरात 9 दिवस नवरात्रीचा उपवास करायचे, त्या ठिकाणी असायचे. अरे परंतु मामांना अतिशय जर्जर असा ताप आला, मामांना खोकला येऊ लागला, जगाच्या बापाचा निरोप आला होता. मामांच्या चेहऱ्यावरती चिंता होती. अनेक भाविक भक्त डॉक्टरांना घेऊन यायला लागले, डॉक्टर तपासायला लागले, उपाय होत नव्हता. कारण ज्ञानोबराय सुद्धा सांगतात, अविशांती व्यर्थ दिव्य औषधेची, अविशांती व्यर्थ दिव्य औषधे जेवी, एकची वाचवी परमामृत. माणसाच्या आयुष्याच्या शेवटी त्याला संजीवनी सुद्धा वाचू शकत नाही, फक्त परमामृत वाचवतं. अरे या जगाचं परमामृत कितीतरी मोठं होतं. मामाने ठरवलं तर हजारो वर्ष मामा जगले असते, पण जगाच्या मालकाचा नियम होता. ज्ञानोबरायांनी सांगितलंय, जन्म मृत्यू हा तो निसर्गत स्वभाव, अनादि सर्व स्वयसिद्ध. जो अनादि आहे, जो स्वयसिद्ध आहे, त्यालाही या जगाचा निरोप घ्यावा लागला. अरे मामांना या जगाचा निरोप घ्यायचा होता, चिंता होती. एका भक्ताने विचारलं, मोर्या म्हटले, लक्ष्मण मोरे म्हटले, मामा काय चिंता लागली, मामा बोला. मामा तुमच्या चरणाशी आम्ही मस्तक ठेवून आमचा मामा जीव द्यायला तयार आहे, मामा सांगा. मामा म्हटले, अरे सुक्काळीच्यानो, जगाचा मालक आहे मी, मला कोणती चिंता असणार आहे? अरे तुम्ही विचारताय म्हणून सांगतो सुक्काळीच्यानो, अरे मला चिंता लागलेली आहे. माझ्या जाण्यानंतर अरे माझ्या मेंढी माऊलीचा सांभाळ करणार कोण? माझ्या मेंढी माऊलीला चारा देणार कोण? अरे कोण सांभाळणार या जगाच्या मालकाची मेंढी माऊली? कोण चारा देणार माझ्या मेंढी माऊलीला? एकही भक्त उठायला तयार नाही, एकही मेंढका उठायला तयार नाही, जबाबदारी घ्यायला तयार नाही. एक मेंढका बंद उठला, म्हटलं, मामा मामा तुमची मेंढर म्हणजे मामा काय साधी सोपी गोष्ट आहे का मामा? जगाच्या मालकाची मेंढर मामा, लेकरापेक्षाही जास्त प्रेम मामा तुम्ही मेंढी माऊलीवरती करता. मामा नाही, अरे चुकून मामा तुमच्या मेंढी माऊला आमच्याकडून काठी लागली, चुकून मामा मेंढी माऊलीला जर इजा झाली तर मामा तुमच्या अंगावरती वळ उठताना पाहिलेत आम्ही. अरे मामा तुमच्या जाण्यानंतर कशी मेंढर सांभाळणार? नाही मामा. आणि मग मामांना राग आला, मामांच्या डोळ्यातल्या अश्रूच्या धारा व्हायला लागल्या. आणि हा जगाचा मालक म्हटला, अरे सुक्काळीच्यानो, जोपर्यंत तुम्हाला माझी मेंढर सांभाळता येतील तोपर्यंत सांभाळा, आणि ज्या दिवशी तुम्हाला या बाळू धनगराची मेंढर सांभाळण्याचा कंटाळा येईल ना, तेव्हा या बाळू धनगराची मेंढर अरे आदमापूरच्या डोंगरात सोडून द्या. अरे आदमापूरच्या डोंगरातला दगड सुद्धा या बाळूमामाची मेंढर राखील, आणि नाही राखली तर जगात नाव सांगणार नाही बाळू धनगर आहे, जगात नाव सांगणार. आणि मग एक मेंढका बांधा उठला, मामा मी राखीन मेंढर, मामा मी राखीन मेंढर. मामा म्हटले, नाही, जगाच्या मालकाचा गडा आहे. आणि मग त्या दिवसापासून बग्गा नावाची संकल्पना निघाली, आणि बग्गा नावाच्या संकल्पनेतून मेंढी माऊलीची सेवा अनेक मेंढके बांधव करायला लागले. मामांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. अरे
मरुगबाईच्या मंदिरात मामा समाधिस्थ होणार आहेत. रात्री 12 वाजता हा जगाचा सूर्य मावळणार आहे. तेव्हा अनेक भक्त म्हणायला लागले, मामा जाऊ नका. मामा सकाळी उठल्यानंतर मामा तुमच्या चरणाची धूळ मस्तकी लावल्याशिवाय मामा आमचा दिवस चांगला जात नाही. मामा थांबा. तेव्हा मामा म्हटल्या, रे सुकाळीच्या न कुठं चालला हा तुमचा बाळूमामा? बाळूमामाचा देह हा बाळूमामा ठेवून चाललाय. बाळूमामा कुठेही चालला नाही. अरे बाळूमामा पाहायचाय मेंढी माऊलीमध्ये पहा, बाळूमामा पाहायचाय मेडके बांधवामध्ये पहा, बाळूमामा पाहायचाय या निसर्गात आहे, या चराचरात आहे, या झाडात आहे, या फुलात आहे, या पानात आहे. अरे तुमचा बाळूमामा कुठंच चालला नाही. ज्या वेळेस अरे या पृथ्वी तलावरची झाडं सजीव झाडं उभ्यानं पेटतील ना, तेव्हा समजायचं की बाळूमामा या जगात नाही. जोपर्यंत सूर्य आहे, चंद्र आहे, तारे आहेत, तोपर्यंत तुमचा बाळूमामा या जगात आहे. अरे देह रूपानं मामा नसला तर सेवेच्या रूपानं मामा आहे. जो कोणी या मामाची सेवा करणार, या मेंढी माऊलीची सेवा करणार, त्याला हा बाळू धनगर मेवा देणार. रडू नका. डोळ्यातले अश्रू पुसा. भाविकांना डोळ्यातले अश्रू पुसता येत नव्हते. भाविकांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. रात्रीच्या 12 वाजल्या. माय बाप, भाविक भक्त नुकतंच भाविक भक्तांचा डोळा लागतो ना लागतो. तोच लक्ष्मण मोरे फक्त जागा होता. अरे जशी वीज कडडावी तसा लक्काचा प्रकाश मरुगबाईच्या मंदिरात निर्माण झाला. आणि मरुगबाईच्या मंदिरातला तो लक्काचा प्रकाश पाहून लक्ष्मण मोरेंचे डोळे सुद्धा दिपावले. आणि लक्ष्मण मोरेच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. अरे साक्षात शिव मल्हारी मार्तंडाच्या अवताराला नेण्याकरता साक्षात नंदीवरती बसून अरे शिव भोळा चक्रवर्ती आला होता. आणि शिव भोळा चक्रवर्तीनं स्वतः नंदीवरती बसून या जगाचा मालक बाळूमामांना घेऊन गेला. बाळूमामांच्या देहातून आत्मारोपी नावाचा ईश्वर निघून गेला. पण तो ईश्वर आज मेंढी माऊलीच्या सेवेतून जिवंत आहे. माय बाप, बाळूमामांची भली मोठी मिरवणूक त्या ठिकाणी काढण्यात आली. भक्तीचा सूर्य उगवला आदमापुरात. हा भक्तीचा सूर्य आदमापुरात उगवला. हा सूर्य आजही मावळतीला गेला नाही. आजही भक्तीच्या रूपानं, शक्तीच्या रूपानं तो तुमच्या आमच्यामध्ये जिवंत आहे. माय बाप, या जगाच्या पाठीवरती स्वर्ग काय मी खरंच पाहिलं नाही. पण या जगाच्या पाठीवरचा स्वर्ग तुम्हाला पाहायचा असेल, या जगाच्या पाठीवरचा स्वर्ग आहे तो म्हणजे माझ्या बाळूमामाचा आदमापूरचा समाधी सोहळ्यासमोरचा असणारा भंडारा उत्सव. हा जगातला सगळ्यात मोठा, जगातला दुसरा स्वर्ग हा बाळूमामांचा भंडारा उत्सव आहे. आणि या भंडारा उत्सवाचे आशीर्वाद, मामांचे आशीर्वाद तुमच्या आमच्या सर्वांच्या मस्तकावरती व्हावे आणि प्रत्येक मायबाप सुखी व्हावे एवढाच आशीर्वाद. मायबाप हो, सर्वांनी जगाच्या मालकाला नमस्कार करण्याकरता आपले हात वरती करायचे आहेत आणि जगाच्या मालकाचं नामस्मरण करायचंय. विठोबा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 24वे आणि या जगाच्या मालकाची सेवा आणि जगाच्या मालकाच्या भंडारा उत्सवाच्या सेवेच्या पूर्णविरामाच्या दिशेने जात असताना आत्ताच आमचे परममित्र आदरणीय उत्तम दादा कुकरे यांनी हार घातला. आता कसं आहे, नावातच त्यांच्या काय उत्तम आहे आणि अशा उत्तम व्यक्तीने हार घातल्यामुळं अजूनपर्यंत माझी काय हार काय झालेली नाही आणि इथून पुढेही हार काय होणार नाही. कारण जगाच्या मालकाचा आशीर्वाद पाठीशी आहे. आणि कसंही हार झाली तरी खचून जाऊ नका, कारण हारा वही जो लढा नाही.
जो लढत नाही तोच हारतो. आयुष्यात खचून जाऊ नका. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात दुःख येतं. दुःखामागून सुख आणि सुखामागून दुःख ठरलेलं आहे. दुःख कशानं कमी होतं मायबाप? दुःख पुण्याच्या संचयानं कमी होतं. तुमचा पुण्याचा साठा जितका मोठा तितकं तुमच्या आयुष्यात सुख मोठं. तुमच्या आयुष्यात पापाचा साठा जितका मोठा तितकं तुमच्या आयुष्यात दुःख मोठं. दुःख कमी करण्याचा एकच मार्ग आहे, नामस कीर्तन. वैष्णवांची जोडी पाप्यानंत कोडी गेली त्यांची. सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी, रिकामा अर्धगाडी राहून लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एरजार हरिविन. ज्याच्या आयुष्यात उत्तम दादा हरी नाही म्हणजे मी हाय, काळजी करू नका तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात. माझं मी नाव हरीच आहे ना. आता आमच्या आजोबांनी ठेवलं, आजींनी ठेवलं, हे आमची पुण्य आहे. लहानपणापासून माळकरी झालो, त्यांच्या आशीर्वाद ही आमची पुण्य आहे. पण ज्याच्या आयुष्यात हरी नाही, मी असं म्हणणार नाही की मी पुन्हा येईन पुन्हा येईन, कारण आपण पुन्हा निश्चितपणे मला बोलावं चालू, कारण मी काय राज्याचा मुख्यमंत्री नाही. आपला मार्ग काय, परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण. निश्चितपणे आपल्या खडकी गावाचं अत्यंत प्रेम आहे. त्यामुळं कोकरे महाराज आपण पुन्हा येईल असं म्हणायला हरकत नाही. आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेतो आणि कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम देण्याच्या दिशेने जात असताना मी सांगत होतो की माणसाला सुख आलं की माणूस आनंदी होतो, माणसाला दुःख आलं दादा काय होतो, माणूस दुःखी होतो. मग सुख आणि दुःख हे कशावरती अवलंबून आहे? सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण काय करतो शकील दादा, त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे आपल्या कर्मावरती. अगा कर्मे जे उरावे तेही सुखदुःखी फळावे आणि त्याची भोगा यावे याची देही. मायबाप, सुख आणि दुःख हे तुमच्या कर्मावरती अवलंबून आहे. तुमचं कर्म हे पुण्याचं असेल तर काय आहे, सुख आहे. तुमचं कर्म पापाचं असेल तर दुःख आहे. म्हणून आयुष्यात आपलं पुण्यकर्म करा. मुखाने जगाच्या मालकाचं नामस्मरण करा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी? आपल्या पुण्याची गणना कोणीही करू शकत नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक प्रमाण आहे, राम भजन बिना छूटा सारा भान, कहता है तुकड्या अरे सुनता है तो सुन ले प्यारे, नहीं तो है खुला मशाल. ज्या माणसाच्या आयुष्यात राम नाही त्या माणसाचं आयुष्य स्मशानासारखं आहे. धर्मासाठी जगा, गावाचं मातीचं आपल्या वाड वडिलांचं नाव मोठं करण्यासाठी जगा. मायबाप, आपल्या आयुष्यातला बाळूमामा अरे आपल्याला त्याच वेळेस पावेल ज्या वेळेस आपण अरे आपल्या आईचा भाव मामा थोडा नाखुश ठेवला, त्याची पोरगी न करता तरी चालेल. पण कारण त्या मामाने लय त्यांना मामा बनवले. मामा लहान असताना बाचा म्हणतो तुलाच, पण नंतर मोठं देत नाही. लय त्यांना मामू बनवलंय. पण जगाच्या मालकानं कोणालाही मामू बनवलं नाही. आपण सगळे जगाच्या मालकाचे बाचे आहोत. माय बाप, अरे आयुष्यात सुख येईल दुःख येईल. सुख आल्यानंतर रुळून जाऊ नका, दुःख आल्यानंतर दुःख व्यक्त करत बसू नका. माय बाप, सुख आणि दुःख आयुष्यात येऊ द्या, त्याबद्दल तिला मात्र शंका नाही. पण दुःख आल्यानंतर माणूसाला त्रास होतो. समस्या आल्यानंतर माणूस दुःखी होतो, खिन्न होतो. अरे तुमच्या आयुष्यात किती समस्या येऊ द्या, तुमच्या आयुष्यात किती संकट येऊ द्या, पण त्या समस्यांना संकटांना अरे भाकरीप्रमाणे ताटात कुस्करण्याकरता त्या आदमापूरच्या गादीवरती जगाचा मालक बसलाय. अरे तुमच्या आयुष्यात समस्या आली, दुःख आलं, कितीही मोठं आभाळ कोसळलं तरी मुखाने फक्त बोला जय बाळूमामा, जय बाळूमामा. सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. मोठ्याने याव द्या, मी निरंकार धरून मी मोठ्याने येतो. या पुरुष मंडळी मोठ्याला आला पाहिजे. लाडक्या बहिणींना 21 हप्ता बंद होईल, 1500 चालू आहे. हा बोला बोला बाळूमामाच्या नावानं. बोला बोला बाळूमामाच्या शिळ्या मेंढ्याच्या नावानं. बोला बोला बाळूमामाच्या राजा घोड्याच्या नावानं. बोला बोला मरगुबाईच्या नावानं. बोला बोला मायप्पा सत्यवा देवीच्या नावानं. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. ज्ञानेश्वर माऊली राज माऊली.